नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंद पोटोबा. आलो आहे सातारच्या फेमस गुरु माऊली पावभाजी सेंटरला, की येथे काही तासातच 200 ते 250 पावभाजींची विक्री होते. तर अशी पावभाजीची रेसिपी तर बघायलाच पाहिजे. तर चला पाहूया. नमस्कार. या हॉटेल गुरुमाऊली मध्ये तुमचं स्वागत आहे. आमची स्पेशल पावभाजी आहे अमूल बटर पावभाजी, चीज पावभाजी आणि कोल्हापुरी पावभाजी. ते कसे बनवते ते तुम्हाला आता पुढील प्रमाणे मी सांगतोच. ठीक आहे. तर आता आपण जे बनवणार आहे तर किती किलोच्या प्रमाणात बनवणार आहे? आपण आता साधारण 3-3.5 किलोची भाजी बनवणार आहे. ठीक आहे. तर आता आपण सविस्तर माहिती घेऊ कसं बनवायचं ते. मित्रांनो, आपण पावभाजी तर बनवणारच आहे, पण त्याच्या आधी पावभाजीमध्ये आपण कोणत्या कोणत्या भाज्या वापरणार आहे त्या सगळ्या आपण जाणून घेऊ. त्यामध्ये आपण कांदा साधारण 1 ते 1.5 किलो वापरतो, शिमला मिरची साधारण 1 किलो वापरतो, टोमॅटो जो आहे तो साधारण 1 किलो आपण वापरतो, जो कोबी आणि फ्लावर आणि ग्रीन पीस याची आपण पेस्ट बनवतो, पण ते साधारण पावशर आपण सगळं घेऊन आपण ते सगळं बॉईल करून मग आपण पेस्ट बनवतो त्याची. आपण ज्या भाज्या बॉईल करून घेणार आहे आणि जो फ्राय करणार आहे त्याचबरोबर आपण बटाटा सुद्धा बॉईल करून घेणार आहे, पण बटाटा जो आहे तो आपण वेगळा बॉईल करणार आहे. त्याचं कारण असं की आपण जर यामध्ये बॉईल बटाटा केला तर तो बटाटा पूर्णपणे गळून जातो, कारण टेम्परेचर आपल्याला बटाट्याचं तेवढंच ठेवायला लागतं जेवढा तो आपल्याला सोलून यात स्मॅश करता येईल. त्यामुळे बटाटा जो आहे तो आपण वेगळा बॉईल करतो आणि तो सोलून आपण व्यवस्थित भाजी जेव्हा कच्ची होईल ती स्मॅश करून त्यात बटाटा आपण मिक्स करतो. मग आपण आता कटिंग करायला घेऊ. सगळ्यात पहिले कटिंग करणार आहे आपण कांदा जो आहे तो आपण एकदम बारीक चॉपिंग कट करणार आहे अशा प्रमाणे. कांदा तर झाला. आता त्याचबरोबर आपण चॉप करणार आहे शिमला मिरची पण सेम जसा कांदा केलाय चॉप त्याचप्रमाणे आपण शिमला मिरची चॉप करणार आहे. त्याचं कारण असं की जेवढा शिमला आपण बारीक करणार तेवढा तो लवकर शिजणार आहे, जेवढा मोठा करणार तेवढा तो कमी शिजणार. त्यामुळं एकदम बारीक जेवढा कापता येईल तेवढा बारीक कापायचा, जेणेकरून आपल्याला स्मॅश करायला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. काय भाज्या आपण कट करून घेऊ आणि डायरेक्ट आपण ज्या भाज्या बॉईल करायच्या त्या आतमध्ये किचन मध्ये जाऊन आपण बॉईल करायला टाकू. मित्रांनो, आपण पहिले कोबी 2 पाण्यात स्वच्छ धुवून घेतला आणि कोबी आपण आता बॉईल करायला गॅसवर ठेवलेला आहे. त्याचबरोबर आपण आता स्वच्छ धुतलेले फ्लावर पण आपण यामध्ये टाकतोय आणि त्याचबरोबर स्वच्छ आपण धुतलेले जे ग्रीन पीस आहेत ते सुद्धा आपण यामध्ये टाकतोय. आता यामध्ये एक 15-20 मिनिटाला लागतात बॉईल व्हायला, तर यामध्ये आपल्याला थोडंसं नॉर्मल मीठ टाकायचं एवढं साधारण, जेणेकरून ते पटकन बॉईल होईल. तसेच अर्धा चम्मच आपल्याला हळद टाकायची. हळद का टाकायची तर त्याचा जी टेस्ट आहे पेस्ट मध्ये पूर्णपणे व्यवस्थित मिक्स होती आणि पावभाजीला अजून चांगला स्वाद येतो. आणि त्याचबरोबर बटाटा जो आहे तो आपण वेगळा कुकरमध्ये शिजवायला ठेवलेला आहे उकळायला. आता तो एक 10-15 मिनिटात 4-5 शिट्ट्या झाल्या की तो उकडून होईल. बटाटा किती आपला साधारण 3 किलो बटाटा आहे. आपण मागाशी सांगितल्याप्रमाणे कोबी, फ्लावर आणि ग्रीन पीसची पेस्ट घेतलेली आहे, कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि शिमला मिरची चिरून घेतलेली आहे, तसेच बटाटा आपण उकडून घेतलेला आहे. तर आता आपण चालू करूया पावभाजी मारायला. त्याआधी सगळ्यात आधी आपण घेणार आहे बटर जे आहे ते आपण प्युअर अमूल बटर वापरतो. त्याच्याच बरोबर थोडंसं आपण घेणार आहे तेल. त्यामध्ये आता आपण आलं लसूण पेस्ट अशी करून घेतलेली आहे, तर आलं लसूण पेस्ट पण आपण त्यामध्ये टाकणार आहे. त्याआधी थोडंसं आपण जिरं टाकू त्यात. त्यामध्ये आपण आता आलं लसूण पेस्ट जी केली आहे ती अशी आपण टाकणार आहे त्यामध्ये आणि याला आपण व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहे. किती वर्ष झालं तुम्ही पावभाजी बनवताय? तसं मी 2012 पासून जॉबला होतो हॉटेल बिग बाईट मध्ये. तिथून मी पावभाजी सगळी शिकलो आणि आता इथं आम्ही कमीत कमी 3 वर्ष झाले आणि पावभाजी आणि सर्व स्नॅक सेंटर चालवते. म्हणजे तुम्ही आता स्वतःचा व्यवसाय करता त्याला 3 वर्ष झाले? स्वतःचा व्यवसाय करतो त्याला 3 वर्ष झाले. ठीक आहे. पण एक्सपिरियन्स साधारण एक 12-13 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आता आपण सगळं एकजीव झाल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा मिक्स करणार आहोत. हा कांदा जो आहे तो व्यवस्थित आपल्याला लाल करून घ्यायचा आहे. जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत आपण दुसरी भाजी त्यात टाकणार नाहीये. त्याला व्यवस्थित बटर आणि तेलामध्ये मिक्स करायचा आहे, जेणेकरून तो व्यवस्थित एकजीव होऊन जाईल. आता कांदा झाला. आता आपण घेतला हिरवागार असा शिमला, तो आपण असं व्यवस्थित त्यात टाकून घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित आपण एकजीव करून घ्यायचा आहे. आणि शिमला तोपर्यंत गरम करायचा आहे जोपर्यंत तो कडकचा मऊ होत नाही. साधारण किती मिनिटात शिमला एकदम मऊ होऊन जाईल? शिमला 5 ते 7 मिनिटात एकदम मऊ होऊन जाईल. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कांदा पण व्यवस्थित लाल झालेला आहे आणि शिमला पण व्यवस्थित मऊ झालेला आहे. आता आपण त्यात टाकणार आहे मस्तपैकी लाल लाल भडक टमाटी.
आता आपण टोमॅटो पण चांगला मऊ करून घ्यायचा का? हा, टोमॅटो पण त्यामध्ये सगळा एकजीव करायचा, व्यवस्थित चांगला मऊ करायचा. हा. त्यात 1-2 वेळा मीठ टाकायचं. मीठ टाकलं की टोमॅटोतलं जे पाणी आहे हा. ते पूर्णपणे निघून हा. जातं आणि त्यामुळे भाजी अजून स्वादिष्ट होती. म्हणजे आपल्याला जो थिकनेस पाहिजे तसा भेटणार आहे. पाहिजे तसं थिकनेस भेटणार आहे. तर आता हे पावभाजी बनवायला तुम्ही नेमकं कधी शिकला? हे 2012 मी सुरुवात केली आणि 1 हा. वर्ष मला लागलं. म्हणजे 2013 पर्यंत मी एकदम व्यवस्थित परिपक्व झालो पावभाजी बनवण्यात. म्हणजे तुम्ही आधी जो जॉबला होता तिथल्या वस्तांच्या हाताखाली का? त्यांच्या वस्त्रांच्या हाताखाली. हा हा आणि ते पावभाजीसाठी खूप फेमस असं रेस्टॉरंट होतं. हा 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 त्यामुळे तीच चव आपल्याला हॉटेल गुरु माऊलीमध्ये मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आता ही असा जो लॉट आहे आम्हाला दिवसातनं 2 वेळा करावा लागतो. हा 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 जो लॉट आहे आता 4 वाजेपर्यंत संपल. हा. 4-4:30ला परत 1 तासभर कटिंग करून परत भाजी बनवून तो आम्हाला 10 वाजेपर्यंत चालवायचा. हा, म्हणजे सरासरी दिवसाला किती जातात आपल्या? साधारण 250-200 प्लेट आपल्याला सरासरी दिवसात जातात. हा. सॅटर्डे संडेचं कसं असतं, थोडा क्राऊड जास्त असतो. त्यामुळे सॅटर्डे संडेला साधारण 250 पण आकडा जातो, कधी कधी 300 पण आकडा जातो. हा. पण रेग्युलर आपला रोजचा 250-200 प्लेट आपण रोजचा धंदा हा हा करतो. म्हणजे शनिवार रविवार क्राऊड जास्त असतोय. शनिवार रविवार जास्त धंदा असतो. ठीक आहे. लोक आवर्जून येतात ना. प्युअर अमूल बटरचा आपण पावा सकट, भाजी सकट सगळं प्युअर अमूल बटर वापरतो. हा. त्यामुळे लोक आवर्जून शोधत येतात. हा, तर आपल्या सातारा भागामध्ये आपली पावभाजी फेमस आहे. तर काय घरी शुभ कार्य वगैरे पार्टी वगैरे असतील, सगळ्या ऑर्डर्स घेतो आपण. सगळ्या ऑर्डर पार्टीच्या ऑर्डर, लग्नाच्या ऑर्डर, तुमच्या हा. घरात छोटा मोठा काय कार्यक्रम असेल त्याच्या ऑर्डर. आणि आम्ही पोच सर्व्हिस देतो हा हा तुमच्या जागेवर. म्हणजे अगदी क्वांटिटी किती प्लेटची असेल तरी? किती 100च्या वर किती क्वांटिटी असू द्या, हा हा कमीत कमी 100 प्लेट क्वांटिटी. तर आपल्याला ऑर्डर द्यायची असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे द्या ना आपल्या दर्शकांना. आपलं साईबाबा मंदिराच्या समोर आपलं हॉटेल आहे, हॉटेल गुरु माऊली नावाने. हा. आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर हॉटेलचा 7721940007. तर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर किती वेळ आधी सांगावं लागेल? 1 दिवस आधी सांगायचं. ठीक आहे. किंवा जर संध्याकाळी कार्यक्रम असला तर सकाळी येऊन सांगितलं तरी चालतं. कारण आता सगळं एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे आणि सगळं एक जीव झालेलं आहे. आता आपण याला घेऊ स्मॅश करायला. व्यवस्थित आपण सगळं आपल्या पद्धतीने स्मॅश करून घ्यायचंय. एकदम बारीक पेस्ट करायची का? एकदम बारीक नाही, थोडस जाडं मोठं ठेवायचं. हा हा पण त्यामध्ये बटाटा मिक्स होणार आहे, त्या हिशोबाने आपल्याला एकजीव करून घ्यायचं सगळं. आपण सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे. कांदा, शिमला आणि टोमॅटो. आता त्यामध्ये आपण जी पेस्ट केलेली मगाशी, हा. ती पेस्ट आपण त्यामध्ये असं मिक्स करणार आहे आपल्याला पाहिजे तेवढी. आता हे पेस्ट मध्ये काय काय पडलं होतं आपलं? कोबी, फ्लावर आणि ग्रीन पीस. हा हा आणि पाण्यामध्ये आपण जेव्हा बॉईल करायला घेतलं तेव्हा आपण थोडी हळद टाकली आणि थोडी मीठ टाकलं. हा हा आता म्हणजे व्यवस्थित आपल्या स्ट्रीट फूडला जे पावभाजी असते हा. त्याचं घरगुती बनवतात तसं नाही बनवत. तसं नाही बनवत. हा, ते घरगुती जे बनवतात ना ते बॉईल करून हा, बनवतात. हा. बॉईल केलं ना पाण्यात की जो व्हेजिटेबलचा जो अर्क असतो तो हा. सगळा पाण्यात उतरतो. हा, हा. आणि आपण काय ते पाणी पावभाजी मध्ये टाकत नाही, ते पाणी फेकून देतो. हा, हा. म्हणजे जी चव असते मेन ज्याच्यात तेच आपण फेकून देतो. हा, हा. त्यामुळे आपण हे तव्यावर का बनवतो की तो जो अर्क आहे तो परत त्यातच मिक्स झाला हा, हा. पाहिजे. त्याचा टेस्ट अजून डबल वाटते हा हा असं. त्यामुळे बॉईल पेक्षा फ्राय केलेली पावभाजी कधी चांगली लागते. हा हा आता पेस्ट कच्चेपर्यंत असं आपल्याला फ्राय करायचं का? हा, आता पूर्ण पेस्ट जोपर्यंत यातलं पाणी सुकत नाही, हा, हा. हे सगळं एक होत नाही तोपर्यंत आपल्याला सगळं हलवून घ्यायचं व्यवस्थित. हा, हा. व्यवस्थित हलवून थोड्या छोट्या गॅसवर सगळं ऑटोमॅटिक ते उकळतं. हा, हा. उकळलं ना की मग समजायचं मिक्स झालं की मग त्यात आपले जे मसाले आहेत ते मसाले टाकायचे आणि बटाटा मिक्स करून घ्यायचा स्मॅश करून. ठीक आहे. मग आता आपला पावभाजीचा काय सिक्रेट मसाला वगैरे काय आहे का? आपला गुरु माऊली स्पेशल मसाला आहे. हा. सिक्रेट मसाला वगैरे असं काय नसतो. हा. फक्त काय असतं की आपण जे मसाले टाकतो त्याच हा. मसाल्यात आपण सगळे एकत्र करून आपण आपला मसाला एक वेगळा बनवतो हा. की आणि तो टाकतो. म्हणजे मी पण पहिल्यांदा जेव्हा चालू केलं हा. 3 वर्षापूर्वी तर मी माझे 2-4 मसाले मी मिक्स करून त्यात मसाला बनवला हा. आणि तो मसाला टाकायचा. पहिल्यांदा 2 वेळाला गणलं हा. पण 3-4 वेळाला जरा चांगलं आलं. हा. मग तोच असा आता मसाला मी कंटिन्यू ठेवलेला आहे. हा. त्यामुळे काय होतं की जी टेस्ट पहिले तुम्ही आज खाल्ली आणि 1 वर्षानं जरी आलं तर तुम्हाला तीच टेस्ट लागणार. हा. कारण की मसाल्यात काय सुद्धा चेंज होत नाही. हा हा बरोबर. त्यामुळे आपल्या याच्यावर असतं आपण कुठला मसाला बनवायचा ते. नाही, बरेच ठिकाणी मी फिरतो ना, सगळे म्हणतात की आमचा सिक्रेट मसाला नाही आहे. नाही, सिक्रेट वगैरे काय नसतं. मसाले तेच असतात. हा. फक्त कशाचं प्रमाण किती हे आपल्याला कळायला पाहिजे. हा. तेवढं कळलं ना की एकदम आपलं जे काय आपण बनवणार आहे म्हणजे जेवढे काही घटक असणार आहे त्याचा रेशो प्रॉपर जुळला की झाला. टेस्ट व्यवस्थित मिळते. हा बरोबर. मध्ये आपण एक करून थोडे मसाले टाकायचे. त्यामध्ये पहिल्यांदा आपण टाकायचंय मीठ काय जास्त टाकायचं नाही, चवीनुसार टाकायचं. कमी अगदी पडलं तरी चालेल. तर पक्की भाजी मारताना आपण त्यात ऍडजस्ट करू शकतो. हा. त्यानंतर टाकायचा आहे पावभाजी मसाला. पावभाजी मसाला जो आहे तो एव्हरेस्टचाच वापरायचा. कारण त्यानंतर लाल तिखट टाकायचंय.
लाल तिखट पण चवीनुसार म्हणजे टाकून घ्यायचं आपल्याला, जास्त तिखट नाही झालं पाहिजे. आणि तुम्हाला मागाशी म्हणल्याप्रमाणे जो मास्टर मसाला आपला बनवलेला तो हा गरम मसाला आहे. म्हणजे जी काय टेस्ट आहे या मसाल्यामुळे. या मसाल्यामुळे टेस्ट आहे, हा. तो टाकायचा आणि मग नंतर परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हे सगळं मिक्स झालं, एक जीव झालं की त्यामध्ये तो जो बटाटा आपण बॉईल करून ठेवलाय हा. तो व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचा त्यामध्ये हा टाकून. हा. आणि म्हणजे ही आपली कच्ची भाजी झाली का? आपली कच्ची भाजी तयार झाली. हा हा. मग ऑर्डर येईन तशी आपण पक्की मारायची का? हा, पक्की जशी ऑर्डर येईल तशी किंवा मारून अगदी ठेवली तरी चालेल. हा हा हा. तर बरेच स्टॉल वर बघतो मी एकदम भारी कलर आलेला असतोय. तो फूड कलर वापरलेला असतो, काय केलेला असतंय? फूड कलर वापरायला असतो. हा. आपण कलर अजिबात वापरत नाही. बघा, हा माझा मसाल्याचा डब्बा आहे, यात तुम्हाला कलर कुठे दिसणार नाही. हा. आपण जो काय कलर असेल तो मिरची पावडरच बनवतो. हा, हा. त्यामुळे काय होईल, आपण बाहेरच्या ठिकाणी तुम्ही खायला गेला आणि पावभाजी खाल्ली की हाताला लगेच लाल लाल बोट होतात. हा, हा. हे लगेच समजून जायचं कलर आहे. हा, आपली हा. पावभाजी खाल्ली की बोटांना पावाला कुठंच तुम्हाला असं लाल दिसणारच नाही हा, हा. काय, जेणेकरून आपण कलर वापरतच नाही. शरीराला त्रास होईल अशी हा. कुठलीच गोष्ट आम्ही हॉटेलमध्ये वापरत नाही. हा, आम्ही हा. कोल्ड्रिंक विकत नाही. आम्ही हॉटेलमध्ये म्हणजे बाकीचे जे मसाले जे असतात ऑइली, हा, हा. असं काय साधं सुद्धा जेवण असतं आमचं. हा. पावभाजी पण तशीच असते आमची. म्हणजे शरीराला आपावील असं काहीच असं नाही. काही विकत नाही आम्ही. हा हा. तर मित्रांनो, क्वालिटी तर एक नंबरच आहे, त्याचबरोबर आहे ना आपल्या शरीरासाठी काय चांगलं आणि काय वाईट आहे याचा पूर्णपणे विचार केलेला आहे. अजिनामोटो नाही, फूड कलर नाही, जे ते काय आहे नॅचरल मित्रांनो. तर खाण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. तर आपलं लोकेशन सांगा ना एकदा. आपलं लोकेशन आहे गोडोली नाका, साईबाबा मंदिराच्या बरोबर समोर हॉटेल गुरु माऊली. हा हा. तर मित्रांनो, इथं बसायला आहे ना एकदम सुंदर असा अँबियन्स आहे. अगदी एक वेळी 50 लोक म्हटले तरी बसू शकतील असा अँबियन्स आहे. तर एकदा अवश्य भेट द्या. आता मित्रांनो, आपण इथपर्यंत पोहोचलो. आता इथून पुढे खरा टास्क आहे, म्हणजे हार्ड वर्क जे म्हणतो तो आता आहे. आता आपल्याला हा बटाटा व्यवस्थित याच्यात असा टाकायचा आहे आणि हा व्यवस्थित दाबायचा आहे. आई शप्पथ सांगतो, दाबता दाबता हात घालायला येतात. हे बघा, हे असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे, कारण जवळ तुम्ही व्यवस्थित दाबणार नाही त्यावर ते व्यवस्थित मिक्स होणार नाही. बायसेप करायचे असतील ना, त्यानं काय करायचं, इथं यायचं दिवसातनं एक 2-3 तास जरी मेहनत केली ना दाबादाबी अशी बटाट्यांची, तरी त्याचा महिन्याभरात अंड बाहेर निघत. म्हणजे बायसेप एकदम ओके मध्ये. एकदम ओके बायसेप. चांगल्या प्रकारे एकदम भाजी स्मॅश झालेली आहे, व्यवस्थित एकदम एक जीव झाले. हिला आता आपण मस्त एक भांड्यामध्ये काढून ठेवूया आणि लगेच पक्की भाजी मारायला घेऊ. म्हणजे आता ही कच्ची भाजी झाली आपली. हा, ही कच्ची भाजी झाली. हा हा. तर मित्रांनो, आता पावभाजीच्या गाडीवर आहे ना पहिल्यांदा ना कच्ची भाजी स्टॉक मध्ये काढून घेतली जाते, म्हणजे बनवली जाते. नंतर ना जशी ऑर्डर येईल आणि वडाचे व्हेरिएशन असेल, म्हणजे चीज पावभाजी, अजून कोणती असते आपली, चीज पावभाजी, पनीर पावभाजी, बटर पावभाजी, हा. कोल्हापुरी, म्हणजे Special पावभाजी. हा, म्हणजे आता हे कच्ची भाजी बनवली आहे, तर पक्की भाजी बनवताना व्हेरिएशन मध्ये पावभाजी म्हणजे पक्की पावभाजी बनवायची. बरोबर. आपण मारू पक्की भाजी. पक्की मारायच्या भाजी मारायच्या आधी अमूल बटर तर लगता है ना भाई, हाँ, हाँ. तो अमूल बटर लिया और थोडा लेंगे. अजून थोडा अमूल बटर घेतलं, त्यामध्ये मस्त आहे की जिरं टाकलं परत एकदा, त्यामध्ये परत आलं लसूण पेस्ट. आता व्यवस्थित जरा बटर थोडंसं मेल्ट होऊन द्यायचं. मेल्ट झालं की त्यामध्येच थोडासा पावभाजी मसाला टाकायचा, लाल तिखट टाकायचं आणि आपला मास्टर मसाला, हे आपला सिक्रेट मसाला. सिक्रेट मसाला. आणि एवढं झालं की व्यवस्थित हलवून घ्यायचं. यामध्ये मिक्स करायचं आता 2 पळी पाणी. ते नॉर्मल पाणी कसलं पाणी आहे? नॉर्मल साधं पाणी प्यायचं. हा ते पाणी मिक्स करायचं आणि त्यातच टाकायची आपली कच्ची भाजी. हा हा. तर आपण किती प्लेट साठी घेतली आहे ते? आता ही आपण साधारण एक 10 प्लेट मारून घेऊया हा. चालूला. त्याला आता थोडीशी दाबून घ्यायचं. कलर अजिबात खायचा नाही, अजिबात वापरायचा पण नाही, कारण शरीराला खूप हानिकारक आहे कलर, अजिनामोटो. आपणही खायचं नाही, इतरांना नाही खाऊन द्यायचं नाही. म्हणजे अजिनोमोटोने टेस्ट येणार, परत ते आपल्या कामाचं टेस्ट नाही. येणार, पण अजिनामोटोने हाडं जे असतात आपली हा, ती हा. ठिसूळ होतात. हा हा. त्यामुळं म्हणजे आपल्या फायद्यासाठी एखाद्याचं नुकसान करायचं नाही. हा. म्हणजे 2 जे काय गिऱ्हाईक ते कमी होतील, natural. 2 गिऱ्हाईक कमी झालं तरी चालेल. ज्यांना माहिती आहे काय काय भेटतं हा. ते आवर्जून शोधत येतात. हा हा. कलर न टाकता पण आमची भाजी तुम्ही बघा थोड्या वेळानं किती लाल होते.
आता आपल्याला परत अजून थोडं पाणी मिक्स करायचंय आणि त्याचबरोबर मसाले परत थोडे थोडे टाकून घ्यायचे आतमध्ये. मीठ चवीनुसार टाकायचंय आणि हे परत स्मॅश करून घ्यायचंय. सगळं स्मॅश झालं की आपली पावभाजी रेडी. 1-2 उकळी घ्यायची, थोडं बटर टाकायचं त्यामध्ये, आपली भाजी बनून रेडी. अशा प्रकारे मित्रांनो गुरुमाऊलीची पावभाजी जी स्पेशल आपली ओळखली जाणार आहे ती तयार झालेली आहे. आणि तुम्ही पण एकदा अवश्य भेट द्या, कारण विषय असा आहे की एकदा खाणार ते परत परत येणार, त्यात काही शंकाच नाही. आणि जर आवडली नाही तर आम्हाला सांगा, आणि आवडली तर इतरांना सांगा. तर मित्रांनो पावभाजी पूर्ण रेडी पण झालेली आहे. आणि आता तुम्ही विचार करत असाल की एवढ्या माझ्या मेहनतीचं किंवा एवढ्या माझ्या जे काही कष्ट करतो याचं श्रेय जे काय असेल ते माझ्या आईला जातं, आणि माझ्या प्रत्येक दुःखासुखात ती असती. म्हणजे माझं जिथं जिथं मला असा बॅड पॅच होता तिथे तिनं खंबीरपणे मागं पाठीशी उभी राहून मला साथ दिला, आणि त्यामुळे मी आज इथपर्यंत आहे. पूर्वी माझी कुठे 1 ते 10 प्लेट पावभाजी जायची, पण आता तेच पावभाजी 200 ते 250 प्लेट्स जातात. आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा आशीर्वाद फक्त आणि प्रेरणा फक्त आईमुळे भेटते. एवढं सांगतो. एकदा गुरुमाऊली हॉटेलला या, पावभाजी खावा, आणि 100% तुमचा जो काही टेस्ट विषय रिव्ह्यू असेल तो आम्हाला देऊन जावा. तर मित्रांनो खमंग अशी स्वादिष्ट पावभाजी रेडी झालेली आहे. आणि आता आपण प्लेटिंग तयार करूया. प्लेटिंग मध्ये आपण काय काय केलंय, काकडी 2 पीस, टोमॅटो 2 पीस, कांदा चॉप केलेला, लिंबू, अमूल बटर मध्ये भाजलेला पाव. आता आपण त्या प्लेट मध्ये भाजी सर्व करू. तर आपले पाव लिमिटेड का अनलिमिटेड आहेत? पाव आपले लिमिटेड असतात, पण एक्स्ट्रा पेअर लागला तर आपल्याकडे 15 रुपये जोडी आहे अमूल बटर मध्ये भाजून. आणि नॉर्मल पाव घेतले तर? नॉर्मल पाव घेतले 10 रुपये जोडी. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपले झालेलं आहे. आणि तुम्ही बटर कोणतं वापरताय? बटर पण अमूलचं आणि चीज पण आम्ही अमूलच वापरतो. आता यामध्ये आम्ही आमची स्पेशल जी पावभाजी आहे अमूल चीज पावभाजी ती तुम्हाला दाखवणार आहे, की जे आमचं जास्त बेस्ट सेलर आहे तीच पावभाजी मी तुम्हाला आता दाखवणार आहे. इथं आम्ही क्यूबचा चीज वापरतो, म्हणजे लक्षात येतं की एका याला 1 चीज पूर्ण लागणार आहे. आपली अमूल बटर विथ चीज पावभाजी खायला रेडी. ठीक आहे. वाल्यांनो एकदा यायचं, पावभाजी खायची, आणि टेस्ट कशी वाटती ही आम्हाला सांगायची. आणि जरी काय कमी जास्त असलं तरी पण आम्हाला सांगायचं, म्हणजे पुढच्या वेळेसपर्यंत आम्ही तुम्हाला जशी तुम्हाला टेस्ट पाहिजे तशी देण्याचा प्रयत्न करू. यायचंय कुठं? हॉटेल गुरुमाऊली साईबाबा मंदिराच्या समोर, सातारा.